जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय। पावसामुळे तेल्हारा छोटा बाजार मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे येथे पेढी नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहते। पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी सह नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। आम्ही आहोत आज हिवरा कोरडे येथील या नदीवर, दाखवू शकतो कशा प्रकारे ही जी नदी आहे ही दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। कोणीही जर पाहायला गेलं तर नदीकाठ ही कामाव्यतिरिक्त कोणी जाऊ नये। त्याचप्रमाणे जे मच्छीमार आहेत, जे किरकोळ मच्छीमार आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी नदी च्या जवळ मच्छीमार करण्यापासून एक मज्जाव करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर दुसरीकडे मी दाखवू शकतो कशा प्रकारे हा जो पूल आहे, अमरावती ते अकोला आसरा मार्गे हा एक रोड आहे। हा रोडचा जो हिवरा कोरडे येथील हा पूल आहे, हा केवळ 2.5 ते 3 फूट हा राहिलेला आहे, की ज्याच्यावरून पुलावरून पाणी वाहण्याकरता केवळ 2 ते 3 फूट राहायला असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्क राहण्याचे, त्याचप्रमाणे अलर्ट राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। कुठल्याही प्रकारे नदीच्या प्रवाहामध्ये कुठल्याही विपरीत घटना घडू नये याकरता प्रशासनाच्या वतीने जी आहे ती सतर्कता बाळगण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, हिवरा कोरडे, अकोला।